दिवाळीनंतर फटाके फुटणार म्हणून असं सांगण्यात आले. फटाके फुटायला लागलेत अशी परिस्थिती आहे. पण मेन फटाका कधी फुटतोय हाच त्याच्यातला महत्वाचा आहे. हे पूर्ण राज्य माफियांच्या हातामध्ये गेलंय हे आता स्पष्ट झालेलं आहे. भांडणं लागली आहेत. एनसीपी आणि बीजेपीचं. मी असं म्हणेन महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाला हे चांगलं आहे की या पक्षामधले काही लोक जे आहेत त्यांचं चारित्र्य काय आहे हे लोकांसमोर यायला लागलं. राजकारण हे एकेकाळी सेवा म्हणून बघितलं जात होतं, पण आता राजकारण कमर्शियल झालेलं आहे अशी परिस्थिती आहे आणि राज्याला लुटण्याचाच मार्ग त्या ठिकाणी चाललेला आहे. मी असं मानतोय की आत्ताच्या कालावधीमध्ये कोर्टाची भूमिका ही अहम भूमिका झाली असं त्या ठिकाणी मी मानतोय. पेगसच्या संदर्भात सुद्धा पक्षाच्या वतीने ट्विट करताना असं सांगण्यात आलं होतं की सुप्रीम कोर्टाने संधी घालवली. त्यांनी दोनच प्रश्न त्या पेगसमध्ये जर विचारले असते की स्पायवेअर केंद्र शासनाने विकत घेतलेला आहे का आणि हे स्पायवेअर कोणावरती वापरलेला आहे याची यादी त्यांनी मागितली असती आणि शासन द्यायला तयार नसतं तर मॅन्डमस काढून कोर्ट हे फोर्स करू शकलं असतं. जनता ही कोर्टाच्या बाजूने राहिली असती. आज राफेलचं बाहेर निघालेलं आहे. याच पार्श्वभूमीवरती आणि आता नवाब मलिकचं बाहेर पडतंय अशी माहिती येते. कोर्टाची भूमिका आता अहम झाली असं मी त्या ठिकाणी मानतो. कोर्टापुढे ज्या कमर्शियल करप्शनच्या मॅटर्स आहेत त्याच्यामध्ये आता वेळ न लावता कोर्टाने त्या ताबडतोब निकालात काढल्या. माझी विनंती राहील हायकोर्टाला आणि सुप्रीम कोर्टाला की त्यांनी प्रयत्न बरेच करतात आहेत, पण निकाल ताबडतोब त्यांनी असं द्यावा. त्याला हँगिंग ठेवू नये अशी परिस्थिती आहे. गोशीखुतचं प्रकरण असेल तर तेही या ठिकाणी हँगिंग पडले अशी परिस्थिती आहे. ते ताबडतोब निकालात काढली तर राजकारणामध्ये जे कमर्शियलायझेशन घुसलेलं आहे, राजकारणामध्ये जे क्रिमिनलायझेशन जे घुसलेलं आहे ते बाहेर पडायला, आळा पडायला हे चांगलं होईल अशी असणारी विनंती आहे. अनिल देशमुख माजी गृहमंत्री एका प्रकरणात फसलेत असं त्या ठिकाणी दिसतंय. अनेक वर्ष त्यांना ओळखत असल्यामुळे माझी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला विनंती आहे की कोणाला तरी वाचवण्यासाठी आपला बळी देऊ नका. जे काही पैसे जमलेले आहेत आता सगळं बाहेर पडलेलं आहे त्या कोणाकडे नेऊन पोचवले
आणि कोणाकडे ते गेलेत याचा असताना जर त्यांनी खुलासा केला तर मी असताना मानतो की जसं माफीचा साक्षीदार असतो तसं या प्रकरणामध्ये कायद्याला सहकार्य केलं म्हणून त्यांना असणारं सुटका होऊ शकते अशी परिस्थिती आहे. ऑपरेशनमध्ये दाखवले एक जातंय आणि करतंय दुसरं अशी जी अवस्था आहे ती मला वाटतं आता थांबवली पाहिजे असं मला वाटतंय. अन्यथा गव्हर्नरनी असणारं ह्याच्यामध्ये लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा अशीच आम्ही मागणी यापुढे करणार आहोत. आपण विचारा. अनिल देशमुख यांनी पैसे कुणाकडे दिले हे त्यांनी खुलासा करा. तुमचा रोष नेमका कोणाकडे? मला काय माहिती त्यांनी कोणाकडे दिले. पोलीस खातं म्हणजे देणारे पुढे आलेले आहेत की आम्ही दिलेले आहेत. डिपार्टमेंट असं म्हणते की ते कलेक्शन झालेलं आहे. अनिल देशमुखांकडे तो पैसा निघत नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी कोणाला तरी त्यांच्या वतीने कोणाला तरी गेलेले आहे. ते कोणाला गेले त्याचं नाव त्यांनी सांगावे. स्वतःला म्हणजे दुसऱ्याला वाचवण्यासाठी स्वतःचा बळी देऊ नये असा दुसरा बदल असं माझं राज्यपालांनी योग्य निर्णय घ्यावा म्हणजे असं माझं म्हणणं आहे की इथे काही जणांचा बळी दिला जातोय असं पूर्णपणे मला त्या ठिकाणी दिसतंय. मोरे समोर येतात आहेत पण वजीर आणि राजा काही पुढे येत नाहीये. आणि पोलीस डिपार्टमेंट जे आहे इन्क्वायरी करणारं डिपार्टमेंट आयो जे आहे ते राजाला आणि वजीराला पुढे आणत नाहीयेत अशी परिस्थिती आहे. तर ही एक गंभीर परिस्थिती आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि याच्यावरती मी असं म्हटलं की गव्हर्नरनी विचार करणं हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केलेले आहे की मुंबई बॉम्बस्फोटातले जे आरोपी आहेत त्यांच्याशी व्यवहार केले आहे. टाडामध्ये जे आरोपी होते त्यांच्याकडून नवाब मलिक यांच्या कुटुंबाशी संबंधित कंपनीने संपत्ती अगदी मातीमोल भावामध्ये LBS मार्गावर अगदी 3 एकर जमीन काही लाखांमध्येच घेतलेली आहे अगदी अशा. ते माझं त्यांना एकच प्रश्न आहे की हे त्यांना आत्ता माहिती नाहीये. ते मुख्यमंत्री असताना त्यांना माहिती होती. त्यावेळेस काय कारवाई केली नाही. आता फक्त जेव्हा आपल्यावरती शेकलं जातंय त्यावेळेस डायव्हर्ट करण्यासाठी दुसरी माहिती आणायची. म्हणजे पहिली आलेली बातमी ही दाबल्या जाईल अशी असणारी परिस्थिती आहे. लोकांची शॉर्ट मेमरी असते. त्या शॉर्ट मेमरीचा असताना बेनिफिट घेतला जातोय की एक प्रकरण दाबण्यासाठी दुसरं प्रकरण काढायचं. दुसरं प्रकरण निघालं की तिसरं प्रकरण काढायचं. आणि म्हणूनच मी म्हटलं की कोर्टाची भूमिका ही इथली असणारी अहम भूमिका आहे की कोर्टाने आता विदाऊट डिले त्यांच्यापुढे जेवढ्या क्रिमिनल केसेस आहेत, पॉलिटिकल क्रिमिनल केसेस जे आहेत त्याचा त्यांनी निकाल लावला पाहिजे. आयदर दिस वे ऑर दॅट वे. हिंदी. हाँ, अनिल देशमुख. महाराष्ट्र की राजनीति की स्थिति दिन पे दिन गिरती जा रही है. कई सालों से हम लोग ये कह रहे हैं कि महाराष्ट्र के राजनीति पर कब्जा जो है वो क्रिमिनल्स का हो चुका है. राजनीति सिर्फ लोगों के सवालों को छोड़ने के लिए नहीं है लेकिन अब स्टेट को लूटने के लिए हुई है, ऐसी एक परिस्थिति है. दिवाली के पहले और दिवाली के बाद अभी जितनी भी इंफॉर्मेशंस आ रही है उससे यही दिखाई देता है कि गफला जो है वो लाखों का नहीं है तो करोड़ों का है. और दूसरी तरफ
बेरोजगारी से लोग यहाँ पे जूझ रहे, ऐसी एक बात है, ऐसा मैं मानता हूं। आज जो है देवेंद्र फडणवीस ने नवाब मलिक पर आरोप किया कि जो ताड़ा के गुनहगार है, बॉम्बे के ब्लास्ट के गुनहगार जो है, उनके साथ में व्यवहार किया है। मैं उनसे यही पूछता हूं कि आप इतने दिन तक सोए क्यों रहे? आप इस राज्य के मुख्यमंत्री थे, तो आपके राज्य के मुख्यमंत्री के वक्त आपने ये कार्रवाई क्यों नहीं की? आज यही हुआ है कि समीर वानखेड़े ने ड्रग्स का मामला उठाते हुए कई लोगों के नाम सामने आए हैं। कुछ ऐसे व्यक्ति के नाम आए हैं कि जिससे मैं समझता हूं कि बीजेपी जो है वो तेल मिला चुकी है। राज्य के राजनीति के लिए मैं एक अच्छा अवसर मानता हूं कि लोगों के सामने जो क्रिमिनल्स है, राजनीति में जो क्रिमिनल्स है, उनकी शक्ल लोगों के सामने आ रही है। मैं हाईकोर्ट से और सुप्रीम कोर्ट से दरखास्त करता हूं, विनती करता हूं कि जितनी भी क्रिमिनल केसेस आपके पास है, उसको आप तुरंत फाइनल डिसीजन पे ले आइए। दिस वे और दैट, मतलब इस तरफ है उस तरफ उसका दिए। आप जैसे इस डिसीजन को फाइनल ले आएंगे, वैसे वैसे पॉलिटिक्स में जो क्रिमिनलाइजेशन हुआ है, लूटमार की जो व्यवस्था आई है, उसको एक रोक लगेगा और सही छवि के लोग जो है वो राजनीति में आ सकते, ऐसी एक परिस्थिति है। नहीं तो वरना ये मैं मानता हूं कि इसका अगला स्टेप जो है, जो अंडरवर्ल्ड में पहले होता था कि एक दूसरे को खत्म करने की जो नौबत आती थी, वो आज राजनीति में मेरे ख्याल से आना शुरुआत होगा, ऐसा दिखाई देता है। गवर्नर साहब के पास इसकी पूरी जानकारी मिलती है, क्योंकि इंटेलिजेंस डिपार्टमेंट उनको भी रिपोर्टिंग करता है, और इसलिए गवर्नर से भी हम लोग दरखास्त करते हैं कि क्या परिस्थिति उभर रही है। जो ये तू मैं आज बीजेपी और एनसीपी में चल रहा है, इसका नया रूप क्या होगा? ये आरोप प्रत्यारोप के स्तर पर ही रुकेगा या एक दूसरे को खत्म करने के स्तर पर जाएगा? इसकी मेरे ख्याल से गवर्नर ने जांच करना चाहिए और उचित भूमिका जो है वो गवर्नर ने लेना चाहिए, ऐसा मैं गवर्नर साहब से आग्रह कर रहा हूं। समीर वानखेडेंच्या कास्टबद्दल जे काही वाद, समीर वानखेडेंच्या कास्टबद्दल जे काही वाद सुरू आहे, तर काय वाटतं सर आपल्याला? ते मी त्याच्यावरती नंतर बोलेन त्याच्यामध्ये, या ह्याच्यामध्ये आणणं उपयोगी नहीं ऐसा मानते। ठीक है, थैंक यू। नहीं, अनिल देशमुख के बारे में आपने जो बोला, आप बहुत सालों से पहचानते हैं, लेकिन माफी का सर। माफ मैं इतना ही कह रहा हूं कि अनिल देशमुख को हम लोग कई सालों से देखता हूं, क्योंकि विदर्भ की राजनीति हम लोग करीब अब मुझे 40 साल हो गए, ऐसा मैं समझता हूं। एक अच्छे व्यक्ति है, सूझबूझ रखने वाले व्यक्ति है, लेकिन आज उनको जो है वो उनकी छवि ऐसी बनाई गई है कि स्टेट के तिजोरी के लुटेदार करके बनाई गई है। जहां तक हम लोग जानते हैं, मेरे ख्याल से कलेक्शन तो हुआ है, क्योंकि जिन्होंने दिया है उनके नाम भी वहां पर आ चुके हैं। कलेक्शन मिला है, उनका भी नाम है। हाँ, अनिल देशमुख से हम लोग या परिवार से उनसे यही कहते हैं कि भैया आप ये पैसा गया किसको, किसके वजह से आपने किया है, उनके नाम सामने आने दो। और ये अगर रोल अगर वो प्ले करते हैं, तो मैं समझता हूं कि कानूनी तौर से ये सरकार को मदद की है, कानून को मदद की है, इसलिए लीनियंसी इन पे बरसाया जा सकती है, ऐसी एक परिस्थिति है।